संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे. त्यांची जर्सी 1 नंबर आहे. हे सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत. 47 धावांचा विध्वंस खेळ ज्या फलंदाजाने केला. आयकॉन खेळाडू शिवण्या फायटर्स PTPL मध्ये हा संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये प्रभावित केला आणि संघ मालक सचिन पवार साहेब खुश असतील. आता त्यांचा चॉईस खेळाडू रवी बोरगे देखील चांगल्या टचमध्ये आहे. धर्मा पवार चांगल्या टचमध्ये. आता ऑप्शनमध्ये त्यांना फक्त मेहनत थोडीशी घ्यावी लागेल खेळाडू निवडण्यासाठी. श्री 11 काळगाव सोन्या पाठव एक खेळाडू प्लीज. येस, सामन्याला होते सुरुवात. संदीप बावडेकर आणि त्यांच्या साथीला अनिकेत टेटमे. पहिलं षटक घेऊन कुसरुंड एक्सप्रेस विजय सावंत. पहिला चेंडू ड्राईव्ह केला इनफिल्डच्या वरून डीप पॉइंटला. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार. अनिकेत टेटमे यांच्या बॅटमधून अप्रतिम चौकार. पॉवर प्लेच्या पंचम मध्ये अशा प्रकारची फलंदाजीची आवश्यकता असते आणि तेच करत असताना अनिकेत टेटमे बॅकवर्ड पॉईंट वर्तुळाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा पंचम चालू आहे आणि त्याचा फायदा मात्र घेतला. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला, परंतु फटका योग्य दिशेला खेळलाय. अर्जुन पवार आहे डीप मिड विकेटला. एक्स्ट्रा कव्हरला आहेत क्षेत्ररक्षक. स्लॉक स्वीप हवेत खेळलाय. टच अँड गो स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. अर्जुन पवार यांचा अप्रतिम चेंडूचा अंदाज घेत असताना शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर ठेवलेली नजर आणि अनिकेत टेटमे यांना पडतावा लागेल. अनिकेत टेटमे झेलबाद. अर्जुन पवार पकडा कॅच. जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच आणि तो झेल मात्र त्यांनी ज्या प्रकारे पकडलाय सोपं नसतं सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणं. ज्या प्रकारे शरीराचं संतुलन त्यांनी ठेवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत असलेली नजर. अमित मस्कर क्रमांक 3 वर दाखल झालेत. या खेळाडूने देखील संपूर्ण हंगामामध्ये श्री 11 काळगावसाठी चांगला खेळ केलाय. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये किरण मस्कर सर आहेत आणि या बॅटिंगसाठी अमित मस्कर आलेत. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये पंचममध्ये विजय सावंत यांनी कमबॅक केलं आणि यासाठी या खेळाडूची ओळख आहे विजय सावंत. एक शिस्तबद्ध संघ म्हणजे मायादेवी कुसरुंड या टीमची ओळख. अमित मस्कर पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. नो वेटचा अभाव आहे. धावची संधी असेल. पंचांकडे देखील नजर आहे. पंच सांगतात फलंदाज सुरक्षित आहे. आता हे पाहायचं की दोन्ही पंच येस तिसऱ्या पंचांची घेतली मदत. पहिल्यांदा कदाचित पंचांनी ज्या प्रकारे त्यांचा वेळ घेतला. आता हे पाहायचं की बॅटर सुरक्षित आहेत का. पण तू ज्या वेळेला फटका खेळता क्षणी धावत सुटले होते अमित मस्कर. आता हे बघायचं की इथून अमित मस्कर यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का. तशा सिग्नलला 2 लाईट असतात महत्त्वाच्या, ग्रीन आणि रेड. आता इथे कोणती लाईट पेटेल हे बघायचं. ग्रीन की रेड. वेळ घेतला जातो. एमसाहेब TC टेक्निकली फलंदाज नाबाद. नॉट आउट. येस डॉट बॉल. टीमची धाव संख्या धाव फलकावर 4. 2 to go. 3 चेंडू अखेर 1 गडी बाद 4 धावा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील त्याच तत्परतेने केली. बॅकफुटला जाऊन कट केला. इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉइंट मागे धावेल.
चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने कदाचित मार्गस्थ होऊ शकतो. त्याआधी चेंडूला पकडलाय, 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावेने टीमची धावसंख्या 6. हा चेंडू जर सोडला असता तर गोशांकी क्षेत्रामध्ये जाऊ शकला असता, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटची प्रामाणिक आहे हा खेळाडू, कारण चेंडू त्यांना पकडण्यासाठी वेळ होता, त्याने चेंडूला फील्ड केला, हे खूप महत्त्वाचं. कारण काही खेळाडू मुद्दाम चेंडू अगदी आतमध्ये जाईल का हे पाहत असतात. अकुट टप्पाचा चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला आता चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव प्राप्त होते. अमित मस्कर यांना पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या श्री 11 काळगाव 1 गडी बाद 7. पंडित 1 बोलतायत, म्हणजे त्यांना 1 विकेट बोलायचा होता. त्यांनी मगाशी वेळ घेतला, थोडीशी भविष्यवाणी केली. आणि आपल्या ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषकमध्ये पहिल्या क्रमांकाची क्रिस्टल ट्रॉफी कुठल्या टीमकडे जाईल हे देखील सांगा. मालिकावीराचा जो कूलर आहे, श्री अजय आनंदराव साळुंके साहेब आपलं धन्यवाद. कैलासवासी केशव देवजी साळुंके माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ कूलर सिरीज सगळं निलेश साळुंके सर तुम्ही नाव घ्या. षटक क्रमांक 2 अजय कुंभार आलेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर एक महत्त्वाची विकेट प्राप्त झाली अनिकेत डेटमे यांची. त्यानंतर कमबॅक केलं टीमने. अर्थातच मायादेवी कुसरुंड खेळते मैदानामध्ये. समोर श्री 11 काळगाव. पहिल्या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागल्या. आता हा चेंडू देखील आणायला कोण आहे का, की तो पण जाऊ द्या, कारण आयोजक जे आहेत ना निलेश दादा साळुंके, त्याच्याकडे RBIच्या चाव्या आहेत. काय लोड नाही घेत ते, जाऊ दे चेंडू जेवढे जातील तेवढे, म्हणजे चेंडू जास्तीत जास्त हरवण्याचा विक्रम या स्पर्धेच्या नावावर व्हायला पाहिजे. प्रामाणिक मत आहे त्यांचं. पायावर टाकलेला चेंडू ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. निलेश दादा साळुंके म्हणजे एक असे खेळाडू प्रत्येकाला काही ना काही बोलत असतात आणि कोणी त्यांना काय बोलत तर त्यांनाही कधी वाईट वाटत नाही. म्हणजे एक दिलदार व्यक्तिमत्व आहे, एक स्माइली प्लेअर. ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. अमित मस्कर वेगाने पुढे आले होते, फेकी चांगली केली एसटी रक्षकाने, डॉट बॉल. तुम्ही संदीप बावडेकर यांना जर 2 चेंडू जागेवर उभे ठेवताना त्यावेळेला तुमची गोलंदाजी यशस्वी असते असं म्हणायला हरकत नाही. अजय कुंभार अद्याप अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. हा देखील चेंडू काहीसा खाली राहतोय. चेंडू खाली राहिल्यानंतर सरळ जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. विनायक शिंदे आहेत एस्टनच्या मागे, आज अक्षय शिंदे नाही आहेत आणि त्यांच्या जागेवर अगदी विनायक शिंदे यांना आपण पाहतोय. 4 चेंडू अखेर, टीमची धावसंख्या 9. स्लोअर 1, हा देखील स्टॉक स्लिप करण्याचा प्रयत्न, स्लिपला प्रयत्न चांगला केला, लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. 2 पंचांचा खेळ झालाय समाप्त. 10ला 1. टीम श्री 11 काळगाव. 2च धावा दिल्या पंडित, 1 लेग बाईज आहे, म्हणजे 2 पंचमचा खेळ झालाय समाप्त. 10 धावा. मायादेवी कुसरुंड संघाने पहिल्या 2 पंचामध्ये प्रभावित करणारा खेळ केलाय, ही खूप महत्वाची बाब. 10 धावा धाव फलकावर. आणि विशेष म्हणजे तुम्ही संदीप बावडेकर सारख्या मोठ्या फलंदाजाला ज्यावेळेला उभं ठेवताना त्यांना देखील कदाचित त्यांचे समर्थक देखील थोडेसे हाताचे असतील. 3ऱ्या पंचमसाठी गोलंदाजी मार्कवर आशिष खामकर हे नाव म्हटलं की तुम्हाला लालबाग आठवतं. लालबागला खामकर मसाले खूप सुप्रसिद्ध आहेत. आशिष खामकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. 11 धावा धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर अमित मस्कर यांचा बिग हिट, मस्का फटका. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक षटकार. या षटकाराने मात्र स्वागत केले आशिष खामकर यांचं. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अमित मस्कर
ऑन स्ट्राईक. बिग हिट. मिस टाइम स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेग चेंडू खाली. अजय कुंभार यांनी डीपला झेल आणि अमित मस्कर यांचा संपेल खेळ. अमित मस्कर बॅक टू द डगआउट. अजय कुंभार यांनी ज्या प्रकारे षटक हाताळलं होतं दुसरं. टीमची धावा संख्या 17 धावा. येस, धावसंख्येमध्ये दुरुस्ती केली जाते. 16 धावा. येस, करेक्शन केलं जाते. थँक्यू सो मच विलासदादा सूर्यवंशी साहेब, VHS स्ट्रायकर संघाचे संघ मालक. या साहेब मुख्य व्यासपीठावर आपलं देखील स्वागत आहे. सनी कंग, PK, विशाल वरांडे. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. कदाचित क्रॅम्प आलाय पायात. फटका खेळता क्षणी लंगडत धावत सुटलेत. पहा जास्त दुखापत आहे का, कारण कधी कधी क्रॅम्प येतो ना तुमच्या पायामध्ये, त्यावेळेला काळजी घेणं खूप महत्त्वाचं. सध्या ॲशेसमध्ये नॅथन लायनच्या पायामध्ये क्रॅम्प आला. ते संपूर्ण ॲशेसमधून बाहेर झालेत. म्हणून जास्तीत जास्त पाणी प्या मित्रांनो. पाणी तुमच्या शरीरामध्ये जास्त असेल तेवढा फायदा होतो. क्रॅम्प येत नाहीत. 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह केलाय. ही खासियत आहे संदीप बावळेकर यांची. डीप पॉइंट, सीमारेषा पार. कव्हरचा किंग मॅक्सवेल यांच्या बॅटमधून चौकार. यासाठी या खेळाडूची ओळख आहे. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करणारा खेळाडू, परंतु कव्हर्सला सर्वाधिक जो खेळाडू खेळत असतो आणि प्रेक्षकांना देखील अशा प्रकारचे फटके पाहायला आवडतात. संदीप बावडेकर. 4 धावेने टीमची धावसंख्या 21-21. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. टायमिंग, ताकद, नजाकत. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. वॉटर स्ट्रोक. 6 धावा. षटकार. 27. ज्या प्रकारे हा फटका खेळला, एका क्षणी वाटलं की हा मिड विकेटला खेळायचा आहे, परंतु बॅटचा चेहरा समोर होता आणि ज्या प्रकारे बॉटम हँडचा वापर केला, अप्रतिम. टीमची धावसंख्या धावफलकावर 27. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता ओमसा MTCच्या स्क्रीनवर. कारण ज्यावेळेला एखादा फलंदाज अशा प्रकारे फटकेबाजी करतो ना, प्रेक्षक देखील खुश होतात आणि त्यांचे चाहते कदाचित हा व्हिडिओ काढून त्यांच्या स्टेटसवर ठेवू शकतात. वेलकम प्रवीणदादा हरिगुडे, मेंटर ऑफ नाईकबा फायटर्स वन साईड हे टीमचे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुल लेनचा चेंडू आणि काय फटका खेळला. चला प्लीज मॅचला गती द्या. मायादेवी कुसरून कॅप्टन झाला या टॉससाठी नाईकबा फायटर्स वन साईड. मायादेवी कुसरून ब कॅप्टन टॉससाठी या. स्लॉग होल्डचं पंचम घेऊन गोलंदाजी मार्क 1. शैलेश पाटील आलेत. शैलेश पाटील यांच्यावर दाखवलाय विश्वास कॅप्टनने. पहिला चेंडू शैलेश पाटील यांचा डाऊन द लेग साइड, पायावर टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये आणि एक्स्ट्रा धावा कुठेतरी फायदेशीर असू शकतात टीम C11 काळगावला. एक धाव मात्र प्राप्त होईल. नारळाच्या अगदी झाडांमधून हा चेंडू आता सापडेल का, हा देखील प्रश्नचिन्ह असेल.
एक सिंगल धाव प्राप्त होते. परंतु पंडित विचार केल्यानं चेंडू एवढे हरवलेत. निलेश दादाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे आणि ही खूप महत्त्वाची आहे. कितीही चेंडू जाऊ द्या, चेहऱ्यावरची स्माईल कमी नको व्हायला आणि हे खूप महत्त्वाचं आहे. सोमवार ते शुक्रवार प्रत्येकजण नोकरी व्यवसाय करतो, रविवारी फक्त मैदानामध्ये येतो तो खुश राहण्यासाठी आणि तो खुश राहायला पाहिजे. बिग हिट. ही ताकद आहे बॅटरची, ही ताकद आहे फलंदाज अमोल टेटमे यांची. लांब फेकून दिला या चेंडूला आणि हा देखील चेंडू मिळणार नाहीये. निलेश दादा बघू नको, आता कदाचित तिकडे लावले फिल्डिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 35. ज्या धावा हव्या होत्या श्री 11 काळगावला त्या आता धावफलकावर यायला चालू झाल्यात. शैलेश पाटील यांना स्लॉग ओव्हरचं षटक दिलंय आणि सूरज शिंदे नाहीत टीममध्ये. कदाचित हा सूरज शिंदे नाही, त्यामुळे त्यांना एक महत्त्वाचा खेळाडू आज ते मिस करत असतील. पण तू दुसऱ्या बाजूला श्री 11 काळगाव मस्त खेळ करते, लाजवाब. हा देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे धावतो. चेंडूचा अंदाज घेत असताना कॅच ड्रॉप. एक धाव प्राप्त होईल, एक सिंगल धाव प्राप्त होते. संदीप बावडेकर नॉन स्ट्राईकला उभे राहतील. तुम्ही कौतुक करेन बॅटर अमोल टेटमे यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जाईल. पंडित तुमची लिहिण्याची स्टाईल पण लय भारी आहे. पेन कुठे पकडला तो पेन पण दिसत नाही. 36 धावा. का भारी भारी लोक आणलेत. तर पेन कदाचित तो पेन देखील लपवून लिहितात, म्हणजे ते भविष्यवाणी कदाचित तशाच प्रकारचे लिहित असावे. ते ज्ञान कुठे बाहेर जायला नको भविष्यवाणीचा. पुल केलाय, व्हॉट अ स्ट्रोक. लांब 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 लचक अमोल टेटमे यांच्या बॅटमधून ऑसम स्ट्रोक. 6 धावा, षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 42 धावा. म्हणजे तुम्ही आहात म्हणून कॉमेंटेटरला देखील थोडीशी मजा येते. तुमच्यासारखी स्कोरर पाहिजेत, खरंच पाहिजेत. आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, लक्षात घ्या. कारण तुम्ही जर इकडे लिहिलंच नसतं काय काय बडबडणार आम्ही. मॅचला मजा आली, मॅचला अगदी रंगतदार होणार. 40 पार झाले टीम श्री 11 काळगाव. हा देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चांगला लेंथ बॉल पडल्यानंतर कट होतोय. फुटबॉलचा बाप पण नव्हता, शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव. टीमची धावसंख्या 42. 43 रन्स टू विन श्री 11 काळगाव. चला टॉससाठी या. नाईकबा फायटर्स वन साइड, विपक्ष मायादेवी कुसरून ब. 43 रन्स टू विन मायादेवी कुसरून अ. आदरणीय अशी अधिकदादा काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. चला दोन्ही टीम या. नाईकबा फायटर्स वन साइड, विपक्ष मायादेवी कुसरून ब. या दोन्ही टीमचे कॅप्टन. पंडित सारखा अजून एक दोघे आणा तुम्ही, उद्या मजा येईल. म्हणजे पंडित आहे, चेंडू कितीही गेले निलेश दादा हसतोय, पंडित देखील हसतोय. हे खूप महत्त्वाचं आहे. आता चेंडू स्पॉन्सर जे आहेत त्यांना देखील थोडंसं ते चिंतेमध्ये नसतील, कारण आयोजन उदवणे गावचं आहे आणि स्वतः पंडितचे पप्पा आहेत, साहिल दादाचे पप्पा आहेत. परंतु हे मजा असते उदवणे, ज्यावेळेला उदवणे गावची स्पर्धा असते ना, त्यांना काय लोड नसो. ट्रॉफी आणून ठेवल्यात, क्रिस्टल ट्रॉफी, प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा, परंतु मजा आली. वन साइड नाईकबा फायटर्स या. अधिकदादा काटकर साहेब आपलं स्वागत आहे. मायादेवी कुसरून ब. वेलकम कॅप्टन. महेश आहेत एका बाजूला, निलेश आहेत एका बाजूला. महेश, छापा काटा कॉल करायचा आहे. येस, टेल कॉल केला आहे. इट इज अ टेल. थँक्यू सो मच अधिक दादा. टॉस जिंकलाय. 20 चेंडूंचा सामना आहे, पहिला सामना खेळताय तुम्ही. निर्णय काय असेल? बॅट पास. आज विचार केला तर ज्या प्रकारचं कुसुंड प्रीमियर लीगचं आयोजन आपण गावी पाहतो, त्याच प्रकारचं एक चांगली स्पर्धा उदवणे गावची आहे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक, क्रिस्टल ट्रॉफी आहेत. तुमची टीम कशी सज्ज झाली आहे या स्पर्धेसाठी? थँक्यू व्हेरी मच. बॅटिंग करणार आहात, खूप सारे शुभेच्छा असतील. टॉस जिंकला मायादेवी कुसरून ब ने. त्यांनी घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय.
माही लवर कॅप्टन आहे 7 नंबरची जर्सी कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया किरण मस्कर सरांना. धन्यवाद. नाही बोलत काही कॅप्टन, त्यांना मुलं नाही आवडत बोलायला, नाही बोलते वो अपने साथ. मॅचच्या दिसताना जाऊयात. खास बॉसलाच विनंती करणार, एक टॉस साठी लेडी अँकर घेऊन या, ज्यांच्याशी प्रत्येक कॅप्टन आमचा छान बोलेल. गरजेचं आहे. विनायक आणि अर्जुन पहिली पेअर दाखल झाली मैदानामध्ये. अप्रतिम सॅटर्डे आज हाऊसफुल आहे. त्यात निलेश कडून पार्टी आज सॅटर्डेची, म्हणजे मजा आहे. निलेशने शब्द दिला आज पार्टीसाठी थांबा, घरी सांगा जेवण करू नका उधवणेचा निलेश. हां मलाही फोन आलेला, बॉसला फोन आला, मेसेज आले सगळ्यांना त्याचे. मजा आली मॅचला. पूर्णपणे गुलाल ज्या गुलाबी रंगाचा असतो त्याच थीमनं स्पर्धेला सुरुवात झाली. 8:56 पहिलं नारळ वाढवला आणि 9 बरोबर आपण पहिला 8 मिनिटांना पहिला चेंडू पडला या स्पर्धेचा. राहुल दादा वेलकम, स्वागत आहे सर्वांचं. अधिक दादा, राहुल दादा, ही जोडी हल्ली एकत्र असतात दोघे कंटिन्यू प्रत्येक स्पर्धेला. मॅचमध्ये जिथे मॅच असेल, भूमिपुत्र असेल, इथे तिथे ओपन मॅच पाहायला आवडतात या दोघांना. सातत्याने तालुक्यासाठी वेळ देतात. ओ हो 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 हो, कट होती. आपने सुना मैंने सुना, काहीतरी झालं होतं, थोडासा आवाज आला होता कानापर्यंत. चेतन चोरगे गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा करायचे 43-43. एका बाजूला विनायक, दुसऱ्या बाजूला अर्जुन. पंच केला यावेळी देखील आपण पाहिलं तर आहे खेळाडू, एक सिंगल धावी ते घेतली जाईल. म्हणाय देवी कुसरून आज आफ्टर लॉंग टाइम श्री11 काळगाव ती टीम दिसली की काळगाव संघ ही काळगाव टीम आहे ज्याच्यामध्ये सँडीची बॅटिंग, अनिकेतची बॅटिंग, अमोलची बॅटिंग आणि ती काळगाव टीम पुन्हा एकदा कमबॅकमध्ये दिसली. बॅटिंग परफॉर्मन्स चांगला राहिला. दुसऱ्या बाजूला कुसरून टीम मैदानामध्ये चेसिंगसाठी उतरले, ज्यांना चेसिंग नेहमी आवडते असा संघ सध्या मैदानामध्ये. लॉफ केला जातोय मिड विकेट मध्ये, डीप मध्ये चेंडून अंतर कव्हर केलंय. आकाशाला गवस निघालणारा येतोय षटकार. इट्स अ बिग हिट, मॅक्सिमम. वॉट अ स्ट्रोक. 7 धावसंख्या. अनिकेत लगेच धावत आला, थोडासा खांद्यावरती हात ठेवला, चर्चा करतोय, कानमंत्र देतोय अनिकेत अगदी गोलंदाजाला. कारण की पहिला जो आत्ताचा षटकार आलाय तो चेंडू अगदी चुकीच्या स्पॉटवरती पडला गेला, जो फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन मानला जातो तिथे हा चेंडू पडला. आणि अशावेळी फलंदाज सहजासहजी माफी देत नाही तुम्हाला. 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. तब्बल 43 धावा करायचे या मॅच मध्ये. पुन्हा फुल फटका, पॉवरफुल आहे, दमदार आहे. या फटक्यामध्ये लुक आहे. बॅटिंग करत असताना फलंदाज विनायक या मॅच, अर्जुन या मॅच मध्ये ज्या पद्धतीने सुरुवात करतोय, ठिणगी टाकतोय, अर्जुनच्या बॅट मधून हा फटका आलाय. 2 चेंडू 2 षटकार अर्जुनच्या बॅट मधून आलेत. अप्रतिम बॅटिंग. धावा या मॅच मध्ये तुम्हाला 43 करायचे आणि त्यामागे ज्या वेगानं धावायचं आहे त्याच वेगानं सध्या धावले जात आहेत. बॉलिंग अटॅक खूप महत्वाची. पहा ना तुम्ही, जेव्हा चांगल्या धावा करता तेव्हा गोलंदाज किती महत्वाचे असतात. सर्व गोलंदाजांवरती ही मॅच तुम्ही बोललात तरी चालेल. लफ केला जातोय इंदिरो. 6 आणखीन एक निघून जातोय. मॅक्सिमम इंदिरो हॅट्रिक षटकार या स्पर्धेमध्ये. आई देवी कुसरून टीमचा एक घातक बॅटर, एक महत्वाची AK-47 बाहेर काढल्या आणि अगदी डू चालू झाला. येईल या मॅच मधला सलग तिसरा षटकार. संघाची धावसंख्या 18 पार 19 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या 5 चेंडूमध्ये 19 धावा. घाम फोडलाय गोलंदाजाला, आसमान दाखवलं. आकाशाला गवस निघालणारे चेंडू मिड विकेट मध्ये डीप मध्ये ट्रॅव्हल होताना पाहिले. व्हॉट अ बॅटिंग अर्जुन. या संघाचा एक असा महत्वाचा खेळाडू जो पॉवर प्ले मध्ये खेळला की संघाला एक वेगळा आत्मविश्वास येतो. मात्र एका बाजूनं सँडी ॲज अ कॅप्टनशिपच्या भूमिकेमध्ये कशी गोलंदाजी बाहेर काढेल तो स्वतः येतोय गोलंदाजीसाठी. अनिकेत एक महत्वाचा गोलंदाज आहे या टीमकडे.
पण सध्या सगळी सूत्र सँडीच्या हातामध्ये दिलेत. सर्व काही संदीपच्या हातामध्ये दिलंय. दुसऱ्या बाजूला विनायक आहे, या पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा एक बेस्ट विकेट किपर बॅटिंगसाठी मैदानामध्ये. बाहेरचा चेंडू यावेळी देखील आपण पाहिलं कोणती हालचाल नाहीये. पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी डॉट जातोय. लाईक अंपायर आहे जे चेंडू पाहत आहे, डोळ्यासमोरून गेला हा चेंडू. वन बाउन्स म्हणून आता दंडित केलाय. चांगला चेंडू हाताळला. हाफ ट्रॅकर पंच केलाय, अप्रतिम पंच आहे विनायक, जबरदस्त पंच. वा भाई वा, जाग्यावरून स्टँड अँड डिलिव्हर याला बोलतात. बडे मंच का सरपंच बनना है तो बडे बडे पंच खेळना पडेगा. काय फटका खेळलाय, मनगटामधली ताकद आहे. पंच फटका, तुझे फोरम्स जबरदस्त असणं गरजेचं आहे, बॉटम हँड तुझा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मजबूत बॅटिंग, लाकूड तोड बॅटिंग चालू आहे सध्या. टीमची टोटल आपण पाहिली तर 25 या धावसंख्येवरती. अर्धा रस्ता अजून पार करायचा आहे. हाही पंच चांगला आहे. वा वा, अप्रतिम बॅटिंग कुसरून टीमचा विनायक या बडे मंच का सरपंच बन रहा. व्हॉट अ बॅटिंग. मोठ्या मंच वरती मोठे पंच विनायकच्या बॅट मधून. अर्जुनचा खेळ एका बाजूला झाला, यालाच तर बोलतात धावत्या गंगेमध्ये हात धुवून गेलं. एका बाजूला अर्जुन, दुसऱ्या बाजूला विनायक. एकीकडे आर आहे, दुसरीकडे वीर आहे. चेंडू टाकायचा कुठे हे डोक्यामध्ये सध्या सँडीच्या आहे. वाचू कसा या फलंदाजांकडून, जे या मॅच मध्ये षटकाराची भाषा आणि षटकारांचा पाडा घेऊन आलेत. वड बॅटिंग. यॉर्कर करून करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, धाव घेतली कंप्लीट. चांगली बॅटिंग, कॅल्क्युलेशन क्रिकेट, संयमी खेळ दाखवलाय. टीमची टोटल 30 या आकड्यावरती, 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32, 32 धावा. ड्राईव्ह केलाय जाग्यावरून बरोबर बॅटच्या समोर. ओहो आईवा, कॅच. 38 धावा. या ओव्हर मध्ये तब्बल 3 षटकार आलेत. 19 धावा आलेत या ओव्हर मध्ये. आज कुसरून टीम काय कमबॅक केलाय, काय बॅटिंग परफॉर्मन्स कुसरून टीमने दाखवलाय. 5 धावा तर विजयासाठी हवेत. मात्र झटपट पटापट अशी बॅटिंग केली कुसरून टीमनं. दहा 5 जाईल. वाईट +1. आता विजयासाठी तब्बल 3 धावेची गरज हवी आहे. 2 धावा आत्ताच्या. लवकर मॅच संपवली. 42 धावेचं 43 धावेचं आव्हान हे 10 ते 12 चेंडू मध्ये देखील करण्याची क्षमता ठेवली आहे. हो, आणखीन एक विनायक. व्हॉट अ बॅटिंग. आणि विनायकचे पंच आवडलेत प्रत्येकाला. व्हॉट अ बॅटिंग विनायक, व्हॉट अ बॅटिंग विनायक. कुसरून टीम आज विनायक चार्ज है, आज विनायक खुकार है. मैं घायल हो इसलिए घातक हो, असं विनायक जरूर बोलेल. वा, काय बॅटिंग राहिले विनायक अर्जुन. दोन्ही सितारे आहेत. कुसरून प्रीमियर लीग या दोघांनी सजवली आतापर्यंत. चांगला खेळ राहिला. KPL मध्ये देखील PTPL मध्ये लक्ष असेल. अर्जुन एका बाजूला, विनायक दुसऱ्या बाजूला. कुसरून टीमची A1 जोडी, एक दिल है, दूसरी धड़कन है, दोनों जान है. लाजवाब है, आन बान शान कुसरून टीम की है. व्हाट बॅटिंग यार, व्हाट बॅटिंग. क्लास बॅटिंग. पॅव्हिलियन मध्ये दोघांचं स्वागत टाळ्यांनी केलंय सगळ्या टीमनं.